कुठल्याही चित्रकाराचं अक्षर सुंदर असतं का? हो, अजिबात नसतं. व्हॅन गॉगचं पोटॅटो इटर्स, त्याच्यावरून तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये अडॅप्टेशन सुचलं? कितीतरी वेळेला बऱ्याच चित्रकारांच्या चित्रामध्ये तोच येतो. तुमच्यावर प्रभाव कोणाचा? मला ती चित्र असं कागदावर दिसतं. मी अक्षरांच्या बाबतीत ते खूप पुस्तकाचं नाव कुठे घ्यायचं, कुठल्या प्रकारचं अक्षर असावं, कॅलिग्राफी असावी, टायपोग्राफी असावी, कारण मी एन्जॉय करतो ते, मला ते आवडतं. आणि त्या ह मध्ये मला एक नृत्य करणारी आकृती दिसली. तरी भीती कशाची वाटते मला की हे माझ्या हातनं निसटलं तर उद्या. आता मला दिसलंय हे चित्र, ते मी कागदावरती आता मात्र मी डाउनलोड करतो. तर ते भांडण करणारी माणसं, मला भांडणं बघण्यात सुद्धा रस आहे खूप. त्याचं कारण म्हणजे मी असं शोधलं की मला ती देहबोलीची बदलते ना, त्याची कोणतरी दगड उचलतं, काहीतरी एक्साइट होतं, माणसं चिडतात. साधारण किती कव्हर केली असेल तुम्ही? खूप असतील, हजारो. मला एकूणच ना समोर असं बघून काहीतरी काढायचं, त्या गोष्टीचा मला राग येतो. भाषा ही ओव्हररेटेड आहे. मला अमृत शेरगिलच्या कामाकडे बघितलं, मला असं वाटतं की ह्या उंचीचं काम माझं व्हायला पाहिजे. एआयच्या सध्याच्या एकूण डॉमिनन्स मध्ये चित्रकला आणि एकूण कला याच्याकडे आपण नीट बघायला पाहिजे. मुलांच्या हातात आपण काय देणार आहोत, नाही तर 5-5 वर्ष मुलांची वाया जातात. रसिको नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रांगणेकर आणि पॉइंट ऑफ व्ह्यू या आमच्या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजेच पीओव्ही. पीओव्ही हा खूप महत्त्वाचा असतो. तो प्रत्येक माणसाचा वेगळा असतो, घटनांच्या संदर्भात वेगळा असतो. तर असेच नवीन पीओव्ही घेऊन आपण या चॅनलमध्ये भेटणार आहोत सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना. खूप खूप स्वागत आहे आमच्या गरमागरम शोमध्ये पीओव्हीच्या. चंद्रमोहन कुलकर्णींना नुकताच पद्मश्री सत्यजित रे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कुलकर्णी साहेबांची चित्र जगभरातल्या अनेक प्रदर्शनांमधनं, दालनांमधनं आपण पाहिलेली आहेत. अनेक कला रसिकांनी दिवाणखाने सजवलेले आहेत. त्यांच्या चित्रांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ग्राफिक डिझायनिंग, कॅलिग्राफी, इलिस्ट्रेशन्स अशा अनेक कामांनिमित्ताने आपण त्यांचे चाहते आहोत. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की माझं अलीकडचं आलेलं खेळ खल्लास हे पुस्तक जे आहे त्याचं मुखपृष्ठ चंद्रमोहनजींनी केलं. पुस्तकाचा सार त्या एका चिमटीमध्ये उतरल्यासारखं मुखपृष्ठ चंद्रमोहनजींनी साकारलं. आपण ते मुखपृष्ठही इथे बघतो आहोत. बाभ बोरकरांचं एक छान चारोळी किंवा कविता आहे, देखणे ते हात ज्याला निर्मितीचे डोहाळे. तर आपले हात चित्रकारितेला वाहिलेले आणि अशी चित्र आपण बॅकग्राऊंडला बघतो आहोत. काय सांगाल आपल्या हाताबद्दल की तुम्हाला जे हात विधात्याने दिलेत आणि असा अफाट त्याच्यातनं कारागिरी म्हणूयात किंवा चित्रकारिता म्हणूयात किंवा आर्ट म्हणूयात, ही रोज प्रसवत असते. तुम्ही हे हातमध्ये दे ठाकूर असं नाही म्हणाला तर पुढचं सगळं बोलणं आपल्याला सोपं जाईल. निसर्ग आहे आणि माझ्या हातात ते आहे, याचा मला मोठा अभिमानही आहे, मोठी जबाबदारी पण वाटते आणि तेच माझं आयुष्य आहे. त्या हातातनं काहीतरी एक सतत चांगली निर्मिती व्हावी अशा प्रयत्नात मी असतो आणि काय आभार मानतो निसर्गाचे. आणखीन काय आता म्हणायचं. असं म्हणतात की लिहिणे म्हणजे लिहिता येणे नव्हे. पोएट्री इज नॉट द थिंग सेड बट द वे ऑफ सेईंग इट. तसं चित्रकलेबद्दल काय सांगाल? म्हणजे आहे एखाद्याच्या हातामध्ये ब्रश आणि समोर आहे कॅनव्हास आणि मारला फटकारा म्हणजे चित्र. तसं थोडंसं ते आहे सुद्धा. म्हणजे मुळात तुमच्याकडे काहीतरी एक लागतंच. तंत्र आत्मसात केलं, सगळं कॉम्पोजिशन, कलर स्कीम या सगळ्याचा अभ्यास केला तरी सुद्धा ते चित्र चित्राच्या बाहेर राहतं. कुठल्याही चित्रकाराचं अक्षर सुंदर असतं का? हो, अजिबात नसतं. असं काही नसतं, असं काही नाहीये. मला असं वाटतं की अक्षर सुंदर काढावं लागतं. मला वाटतं की आता पुन्हा मी स्वतः अक्षराकडे चित्र म्हणून बघतो, तर तेव्हा मग मी सुंदर ते कसं दिसेल याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला आता तरी इतकी अक्षरं काढून काढून माझं स्वतःचं अक्षर कोणतं आहे हेच आता मी विसरून गेलोय. पण समजा तुम्हाला पॉइंट ऑफ व्ह्यूला एक छोटंसं 6 ओळींचं पत्र लिहायचंय, टाईप नाही करायचं, लिहायचंय, तर त्यावेळेला तुमची किती घाई होते की आणि किती अटेम्प्ट असतो की तुम्हाला उत्तमातलं उत्तम ते अक्षर काढून पोचवायचं? काय तर ती पोज जास्त वेळ टिकत नाही माझी. म्हणजे मला असं वाटलं की चला आपण आता एक चित्रकार आहेत, मग लोकांनी आपल्याला म्हणायला नको की काय चित्रकार, काय अक्षर काढलंय असं म्हणू नये, म्हणून आपण एक छान मी अक्षर आधी सुरुवातीचं अक्षर चांगलं येतं, पुढे जसं विचार बदलतात ना, शेवटी अक्षर हे तुमच्या विचारांचं एक प्रतिबिंब असतं ना.
त्यामुळे पुढे पुढे विस्कळीत होतं. कितीतरी वेळा मी जेव्हा लेख लिहितो तेव्हा सुरुवातीला अक्षर चांगलं येतं, पण अक्षर चांगलं यावं यासाठी मला प्रयत्न करावे लागतात आणि त्या नादामध्ये मला जो विचार करायचा आहे तो विचार विसरून जातो मी. खूप वेळेला मग मी म्हणतो की अक्षर जाऊ दे, कसं काय येईना, आपला विचार जास्ती महत्वाचा आहे. पुढे पुढे तर कधी कधी तर कंटाळा येतो लिहिण्याचा. आजकाल तर लिहिण्याचा जास्ती कंटाळा येतो आपल्या सगळ्यांना. तर त्याच्यामुळे ती कन्सिस्टन्सी राहत नाही. पण मग असं होतं का की विचारांचा वेग आणि कुंचल्याचा वेग, मग चित्रकलेबाबतीत सुद्धा असं होतं की विचारांची खूप गर्दी झाली आणि कुंचल्याचा वेग मात्र कमी आहे, असं होतं? असं होतं ना, खूप वेळा होतं. मला याचा ना खूप अनुभव आहे. चित्र ही एक तशी थोडीशी तंत्राशी संबंधित पण गोष्ट आहे. कितीतरी वेळेला रंग वाळतच नाहीत, रंग कधी कधी लवकरच वाळतात, कधी घेतलेला साईज चित्र अर्ध आल्यानंतर असं वाटतं यार अजून हे मोठं पाहिजे होतं. अशा खूप गोष्टी असतात. तोपर्यंत विचाराची दिशा बदलते. कितीतरी वेळेला चित्रामुळे सुद्धा विचाराची दिशा आणखीन पक्की होते, विस्कळीत होते. गिव्ह अँड टेक आहे. कारण की चित्र तुम्हाला काहीतरी देत असतं. म्हणजे हे असं नाहीये की फक्त डाउनलोड करायचं नाहीये की डोक्यात ते काहीतरी आलं आणि मी कागदावर उतरवून काढतोय, रेसिप्रोकेट आहे असं नाहीये. हा, म्हणजे लिखाण त्या मानाने थोडस तरी तसं आहे की मी डोक्यातनं उतरवून कागदावर लिहितो आहे. तरी खोडाखोड आणि पुष्कळ गोष्टी होत असतात. आपण खोडाखोड करतो म्हणजे तरी काय तेच आहे ना की आपल्याला तो विचार नको असतो किंवा तिथल्या तिथे एडिटिंग करत असतो आपण. तर चित्राच्या बाबतीत असं आहे आणि कधी कधी हे ओव्हरलॅप होतं. म्हणजे माझा अनुभव असा आहे की चित्राला दिलेला वेळ आणि चित्र घेणारा वेळ आणि मेंदूत आपलं जे काही चाललेलं असतं त्या प्रोसेसिंगला मी वेळ देतो. पुष्कळ वेळेला मी काय करतो, मी थांबतो जरा वेळ, कारण मला माहिती आहे की आपल्या मेंदूचा वेळ अफाट आहे, काहीतरी कुक होतंय ते होऊ देत. आणि मेंदूला कळतं की यार झालं ना, आता विचार करून आता माझं झालं आहे. आणि मग म्हणून मी कधी कधी असं म्हणतो की कितीतरी वेळेला बऱ्याच चित्रकारांच्या चित्रामध्ये तोचपणा येतो. त्याचं कारण हे आहे की विचार सांगून झालेला असतो. कितीतरी वेळेला मागच्या अनेक चित्रांमधून तो विचार सांगून झालेला असतो. आता त्या चित्रातनं पुष्कळ वेळेला काही नवीन मिळण्याची शक्यता नसते, मावळलेली असते. अशा गोष्टी असतात. तुमच्या बोलण्यामध्ये वाक्याच्या शेवटी शेवटी जोर जास्त येतो. तर मला कुठेतरी असं ते गायक जसा एक दमसास भरून गाणं म्हणतो कारण त्याला श्वास शेवटपर्यंत पुरवायचा असतो, तसा काहीतरी एक कुंचल्यामध्ये रंग भरल्यानंतर तो त्याचा फटकारा शेवटपर्यंत येईल तिथपर्यंत तो रंग पुरायला हवा, असं कुठं काही आहे का? नाही, असं काही नाहीये. हे बोलण्याचं मला माहित नाही, पण चित्रकलेचं मला सांगता येईल तो अंदाज पुरेसा आलेला असतो. म्हणजे तो शेवटपर्यंत रंग पुरेल की नाही याची फार चिंता मला नसते, कारण की शेवट कधी येणार आहे त्याचा हे अंदाजाने माहिती असतं आपल्याला. पण आवाजाचं हे तुमचं ऑब्झर्वेशन वेगळ्या पातळीवरचं आहे, मला त्याबद्दल नाही सांगता येणार. पण चित्रकलेचा काही याच्याशी संबंध नाही असं वाटत नाही. अच्छा अच्छा. पण एक मात्र नक्की सांगेन मी या बाबतीत थोडासा विचार केल्यानंतर, चित्र काढतानाची जी सुरुवात आहे त्यापेक्षा चित्राचा शेवट जेव्हा येतो या शेवटाकडे जेव्हा मी जात असतो तेव्हा मात्र मनस्थिती जास्ती मोकळी होत जाते आहे. कॅनव्हासशी एक नातं जुळलेलं असतं. तो आकार आहे किंवा रंगांचे आपल्याला एक आणखीन जे एक प्रकारचं काय म्हणू आपण, त्याची डेन्सिटी आहे, विस्कोसिटी आहे, याचा परिचय प्रत्येक वेळेला चित्र काढूनही प्रत्येक वेळेला त्याच्याशी नातं वेगळं होत असतं, डायलॉग वेगळा होत असतो. शेवटी शेवटाकडे आलं ना की मनस्थिती जास्ती मोकळी होते, एवढं मात्र माझं निरीक्षण आहे. आता त्याच्या या माझ्या बोलण्याशी किती संबंध आहे ते मला सांगता. ठीक आहे. तुम्ही काय वाचता, पाहता? म्हणजे सिनेमे असतील, पुस्तकं असतील, तुमचे आवडते सिनेमे कुठले, पुस्तकं कुठली, लेखक कुठले? मी वाचतो खूप, म्हणजे खूपच वाचतो, खूप सिनेमे पाहतो. मला जरा क्राईमच्या बाबतीत जरा जास्ती, मी क्राईमचे जे सिनेमा असतील ज्याच्यामध्ये काहीतरी गुन्हेगारीचा शोध आहे
क्राईम पेट्रोल टाईपचं जे असतं ना ते सगळं मला बघायला खूप आवडतं. म्हणजे मला खूप असं आर्टिस्टिक, खूप जड असं नाही आर्टिस्टिक सिनेमे असतात तसं ना नाही ते मला आवडत नाही. नाही आवडत. किंवा खूप आर्टिस्टिक अशी नाटकं असतात ती नाही आवडत. ती मला फारशी आवडत नाही. त्याचं कारण मी असं शोधलं की मला असं वाटतंय की मी तशा टाईपचं वाचतही खूप असतो. मराठीत म्हणा तर श्रीदा पांदवलकरांसारखे जे लेखक आहेत अशा प्रकारचं लेखन मला आवडतं. किंवा भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, विस्मयकथा अशा प्रकारचं लेखन मला हिचकॉक आवडतो. हिचकॉक मला आवडतो. किंवा मला चरित्र आवडतात. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे मूळ सेट वालचंद हिराचंद यांचं या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत ना की ज्यांनी खूप मोठं साम्राज्य उभं केलं आणि छोट्याशा सुरुवातीपासून त्याचं खूप मोठं, आणि ज्यांनी म्हणतात ना की त्यांनी जिंकले जलभूमी आकाश असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर मेंदूविषयक मला वाचायला खूप आवडतं. विज्ञानाविषयी वाचायला मला खूप, यातले लेखक खूप प्रसिद्ध आहेत अशातला भाग नाही आहे. संगीताबद्दल काय सांगाल? ज्याला एक शास्त्रीय संगीताचा एक आधार आहे ना की अशा प्रकारच्या गाण्यांचं मला खूप आकर्षण आहे. आणि ज्याच्यामध्ये सिम्फनी किंवा अशा प्रकारचं आहे ना ते मला खूप आवडतं. म्हणजे आता आपण संगीताबद्दल बोलतोय म्हणून आर्किटेक्चर इज अ फ्रोझन म्युझिक असं म्हणतात. तर तसं चित्रकलेबाबतीत तुम्ही कसं बघता? माझ्या घरामध्ये संगीताचं काहीच वातावरण नाही. लहानपणापासून आमच्या घरामध्ये म्हणजे माझे वडील म्हणजे पोलिसांच्याकडे संगीत वाजू नये असं काही नाही, पण आमच्या घरात मुळात तसं काही नव्हतं. माझे वडील पोलीस खात्यामधले, आई आणि हे सगळं सामान्य कुटुंबातनं आम्ही आलो आणि रेडिओ एक लावलाय एवढं संगीताचा संबंध. त्याच्यामुळे शास्त्रोक्त संगीताकडे तर जनरली सगळ्यांनी असं ते बंद करण्याची गोष्ट आहे. पण मला या गोष्टीचं पुढे खूप असं वाटलं की आपण हे राहिलं यार आपल्याकडून. आणि जेव्हा माझी चित्र बघून लोक म्हणत असत मला की तुमच्या चित्रांमध्ये आम्हाला असे संगीताचं काहीतरी लय आहे आणि असं सगळं झालं, मी म्हणायचं की यार मला कसं दिसत नाहीये. म्हणजे तुम्हाला म्युझिक यात दिसतंय, तुम्हाला संगीत दिसतंय, मला का दिसत नाही. मला खूप वाईट वाटायचं की हे आपण नाही शिकलो. तर मग मी शिकलो. अंजली मालकरांकडे जाऊन व्यवस्थित त्यांच्याकडे त्यांना सांगितलं मी की मला संगीत ऐकायला शिकायचं आहे. मला गाणं म्हणायला शिकायचं नाहीये, मला गाणं ऐकायला शिकायचं आहे. त्या म्हणाले की वा, म्हणजे असं एक असं माणूस पहिल्यांदा आलाय माझ्याकडे की गाणं फक्त ऐकायला शिकायचं आहे. कारण म्हणण्याची माझी अवकातच नव्हती आणि मला म्हणायचं नव्हतं सुद्धा. मग ते मला काय भानगड आहे बाबा. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी मला व्यवस्थित नीट 1-2 वर्ष, रोज नव्हे पण आठवड्यातून 1-2-3 वेळा त्यांच्याकडे मी जायचो. आणि त्यानंतर माझ्या चित्रकलेमध्ये फार मोठा फरक पडला. अच्छा. बेसिकली स्पेस ही जी गोष्ट आहे ना, स्पेसवर माझं कोणत्याही चित्रकाराचं आणि गायकाचं आणि लेखकाचं प्रत्येक ठिकाणी स्पेस ही खूप काम करते असं मला वाटतं. तर त्या स्पेसकडे मी वेगळ्या नजरेने बघू लागलो. असं म्हणतात की कुठलीही कला ही शिकवता येत नाही पण शिकता येते. लर्निंग माइंड एखाद्याकडे असणं म्हणजे किती असणं. तर गाणं ऐकायचं कसं हे याच्यासाठी तुम्ही अंजली मालकरांकडे गेलात आणि त्याचं एक्सटेन्शन म्हणजे माधुरी पुरंदरेचं पुस्तक तुम्हाला पुढे कुमार गंधर्वांचं तुम्ही केलं. हा, म्हणजे त्यासाठी मी शिकलो नाही. ते नंतर माझ्याकडे काय झालं, मग नंतर अगदी गेल्या 2 वर्षात ते माझ्याकडे एकदा त्यांनी विचारले की तुम्ही हे कराल का. तर मी म्हणलो हो मीच करणार. म्हणजे इतकं मला आनंद झाला होता आणि इतकं कॉन्फिडन्स माझा, नाहीतर मी कदाचित नसतं केलं. मी नुसती कुमार गंधर्वांची नुसती चित्र काढून कदाचित ते केलं असतं. पण मला एखादा स्वर वर्ज्य असतो म्हणजे काय असतं, वादी स्वर म्हणजे काय, संवादी स्वर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचं मला ज्ञान अंजली मालकरांनी मला सगळं दिलं. मला सगळी त्याची पूर्ण ओळख करून दिली. आणि मला असं रडू यायचं शास्त्रोक्त संगीत ऐकताना. मला रडू यायचं. मल्लिकार्जुन मनसुरांचं गाणं ऐकताना मला कसं तरीच व्हायचं छातीमध्ये. तर मला वाटायचं की हे काय भानगड आहे. मग मी त्यांना विचारलं की हे कोण ग्रस्त आहेत.
ते म्हणाले की अहो तुम्ही जे नाव घेता हे फार मोठं आहे. मला तोपर्यंत खरंच माहिती नव्हती की मल्लिकार्जुन मंसूर नावाचे कोणी मोठे गायक आहेत आणि पु ल देशपांड्यांच्या लिखाणांना कधीतरी कुठेतरी वाचलं असेल तेवढंच. पण असं मला व्हायचं किशोरराव आमोणकरांचं गाणं ऐकताना मला अंगाला असं काहीतरी मुंग्या यायच्या, असं काहीतरी व्हायचं. मला सांगता येत नाही ते काय व्हायचं ते. पण मला वाटायचं की यार ह्याच्यात काहीतरी ही गोष्ट मिस करतो आपण, हे आपल्याला नाही समजत आहे. मग ते मी थोडंसं निदान मी म्हटलं काय त्या प्रदेशात एक प्रवेश तरी करावा. म्हणून मग माझं चक्क दुपारी मी त्यांच्याकडे जायचो. म्हणजे माझी एक छोट्या वयाची मैत्रीण आहे जुनुका देशपांडे, तिने मला सांगितलं की तुम्ही ते डॉक्टरकडे पाठवावं. तसं तिने मला बाईंकडे पाठवलं. ती म्हणाली की तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. आणि खरोखरीच म्हणजे त्यांचे अंजली मालकर जर हे पाहतील ऐकतील तर त्यांना हे मी बोलतोय आवडणार नाही, पण त्यांचे उपकार आहेत या माझ्या बरोबर. खूप मला फरक पडला. आणि आता वाचनाचा आणि याचा विषय निघाला ते म्हणून तर विनोद कुमार शुक्ल नावाचे हिंदीमधला फार मोठा साहित्यिक आहे. त्यांचं साहित्य वाचल्यानंतर एक माझ्या चित्रकलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन फार बदलला. ओके. खूप बदलला, खूप जास्ती बदलला. आणि त्यांच्या साहित्यासाठी पण मी काही काम केलं आहे. त्यांच्या छोट्या छोट्या कविता, आणि खूप मोठा माणूस आहे तो. तर त्यांचं जेव्हा मी वाचलं लिखाण तेव्हा पण मला असं वाटलं की स्पेस ही जी गोष्ट आहे ना ही आपण खूप लाईटली घेतोय. कदाचित चित्रकार असूनही मला असं वाटलं की आपण ती फार गृहीत धरतो. आपण चित्रामध्ये ती वापरतो आहोत, पण आपल्याला तेवढी त्याची किंमत आहे का असं मला पुन्हा एकदा तपासून बघावं असं वाटलं जेव्हा हे गाणं ऐकलं आणि जेव्हा हे वाचली पुस्तकं त्यांची. तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय एक हत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तर त्या जागेचं काय होतं तिथे, ही गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या एका कथेमध्ये एक माणूस हत्तीवर बसून नोकरीवर जात असतो, क्लार्क मनुष्य असतो. तर ते खूप असं खूप इंटरेस्टिंग लिहितो तो मनुष्य. तर मला वाटलं की यार खरंच यार या जागेचं आपण काय करतो. एक जागा रिकामी होते म्हणजे काय होतं तर या गोष्टीचा विचार मला स्पेस डिस्ट्रीब्युशन ही जी गोष्ट आहे ना ही चित्रकलेमध्ये खूप महत्वाची आहे. तुमच्या कामावर कोणाचा प्रभाव आहे. आमच्या घरामध्ये जसं संगीताची काही पार्श्वभूमी नव्हती तशी चित्रकलेची फार नव्हती. पण माझे आई आणि वडील दोघेही संवेदनशील मनाचे होते, हे मात्र मी नक्की सांगेन. आई कलावंत होती. रांगोळी काढणं एवढीच एक तेव्हा त्या काळामध्ये तिची कला मला दिसली आणि खूप मी आणि आईनी खूप एन्जॉय केलं रांगोळी काढणं. इतपत कलावंत ती होती. आणि तिचाही स्वभाव असा थोडासा म्हणजे टिपक्यांची रांगोळी न आवडणं अशा प्रकारचं तिचं होतं. खूप मोकळा हात होता असं. आणि तिने मला असं शिकवलं होतं की बोटातनं रांगोळी पडते म्हणजे काय पडते, तंत्र पण आहे ना त्याचं. कशी रांगोळी बोटातून कशी सोडायची, 4 बोटातनं असे सुंदर असं एक. तर हे मला खूप आईचं माझं हे नातं जे होतं ना ते माझ्या बहिणीचं माझ्या आईचं त्यांचं नसावं. आणि आईने आणि मी खूप अशी खूप मजा केली. मला अजूनही आठवतं की माझी आई जी गाईची पावलं काढत होती तशी पावलं त्यानंतर मी पाहिली नाही. तर गाईची पावलं या सगळ्या गोष्टी ती काढायची, ती दिवे ती काढायची, ती स्वस्तिक थोडी वेगळी होती, खूप मोकळेपणाने, आणि ती एन्जॉय करायची. तर इतपत चित्रकला, आता याला चित्रकला म्हणायचं आय डोंट नो, पण प्रभाव आईचा पण हा आईकडनं मी घेतलेला आहे ही गोष्ट. माझे वडील पोलीस मधले राकट मोठ्या मिशांचा उंच असा मनुष्य होता. आणि पण ते कोमल मनाचा ग्रस्त होता तो. म्हणजे मी चित्र काढतो या गोष्टीचं त्यांना खूप कौतुक असायचं. वा वा वा. अगदी मी नेहमी सगळ्यांना दरवेळेला सांगितलेली गोष्ट आहे ती मला आवडते म्हणून मी पुन्हा सांगतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते मला आदल्या रात्री मला एक पेन्सिलचं बॉक्स माझ्या उशाखाली ठेवायचे. हो हो हो. आणि फक्त मलाच ही भेट मिळायची.
वा वा. कारण की इतर बाकीचे माझ्या भावंडांना काय द्यावं असं कदाचित त्यांना प्रश्न पडत असेल, पण ते उशिरा यायचे. माझे वडील पोलीस असल्यामुळे कमीत कमी ते लवकर आले म्हणजे 11:30ला घरी आले म्हणजे ते लवकर आले असं आम्ही समजायचो. तर ते खूप उशीर मी झोपलेलो असायचं, तेव्हा ते सकाळी उठून मी बघायचो तर पेन्सिलीचा रंगीत पेन्सिलीचा बॉक्स माझ्या उशाखाली असायचा. पण तुम्ही चित्र काढायचं म्हणून द्यायचे का ते? हो हो, म्हणजे मला त्यांना काय इतका करावं पाठिंबा किंवा हो प्रोत्साहन. हो हो. आणि म्हणूनच ते द्यायचे. म्हणजे मग ते मी वर्षभर पुरवायचो सगळं. आणि त्यानंतर मी लाखो रुपयाचे पेन्सिल घेतले असतील, पण अजूनही तो पेन्सिलीचा तो बॉक्स, तो गंध अजून माझ्या मनामध्ये आहे. तो लाकडांनी तासलेला असं ते सुंदर असं ते आई वडिलांचा मोठा प्रभाव आणि मोठा पाठिंबा होता. माझ्या वडिलांनी, माझ्या आईचं जरा तरी, आम्ही खूप छोट्या कुटुंबातनं पुढे आलो आहोत. गरिबीचं होतं घर तसं, 4 भावंड आणि मोठाच. पण आईला असं वाटायचं की मी पटकन याने मोठा होऊन काहीतरी एक नोकरी करावी आणि असं चित्र काढतं वगैरे सगळं ठीकच आहे, पण करिअर म्हणून स्वीकारावं. करिअर हा शब्दही आपण आज वापरतो, तेव्हा तो हा शब्द नव्हता. पण याने असं काही करावं असं आईला वाटायचं नाही. पण मला असं वाटायचं की मी झालो तर चित्रकारच होईन, त्या पलीकडे मला दुसरं काही येत नव्हतं. इतके सॉर्टेड तेव्हापासून होतं. हो हो, पहिला म्हणजे मी आईच्या पोटात असल्यापासूनच कदाचित माझं ठरलं असेल. इतक्या लहानपणापासून मला चित्रकलेतच आपल्याला काम करायचं आहे हे माझं ठरलेलं होतं. नो कन्फ्युजन. माझ्या मनात दुसऱ्या कुठल्याही व्यवसायाविषयी, नोकरीविषयी विचार सुद्धा आला नाही आणि मी त्या दृष्टीने प्रयत्नही नाही केले. त्यामुळे शाळेमध्ये मी जेमतेम अभ्यासावर पुढे आणि माझं कलेची बाजू असते ना, ती सगळी भाषा, संस्कृत, इंग्रजी हे सगळं माझं खूप चांगलं होतं. आणि गणित आणि शास्त्र याच्यात मी खूप ढ होतो. मग मला शिक्षक म्हणायचे की तुझी चित्रकला चांगली आहे म्हणून केवळ आम्ही तुला पुढच्या वर्गात ढकलतो आहोत. असं करून माझं ते करिअर सुरू झालं. तेव्हा तुम्ही चित्र जी काढायचात शाळेत असताना, ती आणि आता काढता ती चित्र, याच्यामध्ये काय तुम्ही कसा फरक बघाल? खूप फरक असतो. तेव्हा काही समजत नसतं, तेव्हा चित्र काढण्याचंच वेळ असतं. कागद घेऊन काहीतरी काढत बसायचं एवढंच. पण ते आवडीचं काम व्हायचं. सर्वात जास्ती काय प्रायोरिटी त्याला दिलेली असायची. तेव्हा निसर्ग चित्र काढायचं किंवा काही काढायचं. निसर्ग चित्र तर खूप लहानपणापासून मी काढत असे. नंतर काही काळाने मी ते बंदही केलं खरं म्हणजे. पण चित्र कुठली काढायचो म्हणण्यापेक्षा सतत, आता आठवत नाही मला कोणती काढायचं, पण बऱ्यापैकी काही चित्र आहेत का आपल्याला बघायला? नाही, आता काही नाही राहिलं. प्रेक्षकांना घर बदलल्यामुळे ती चित्र गेली सगळी. अच्छा, साठवून ठेवली नाही. आपण काही लेटेस्ट चित्र आपले दाखवणार आहोत तसं म्हणलं नाही, तसं नाही, तशी नाही. पण तुमच्यावर प्रभाव कोणाचा पण मुळात चित्रकार म्हणून? बऱ्यापैकी पुष्कळ लोकांचा प्रभाव होता. माझ्या वडिलांना कॅलेंडर आणून घरात लावायची खूप त्यांना हौस होती. त्यामुळे त्या काळात मुळगावकर आणि या प्रकारच्या चित्रकारांची चित्र मध्यमवर्गीय घरांमध्ये दिसायची. आणि मला ना अजूनही आठवतं की मला ऍडव्हर्टायझिंगचं खूप आकर्षण होतं. वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमध्ये काढलेली चित्रांचं मला आकर्षण खूप होतं. त्यातले अक्षर, आता टायपोग्राफी आपण आज शब्द वापरतो, पण त्यातली कॅलिग्राफी, तेथे हाही शब्द आजचा आहे, तेव्हा माहित नव्हतं की याला कॅलिग्राफी म्हणतात. पण चांगल्या टायपात केलेल्या चांगल्या जाहिराती याचं मला आकर्षण असायचं. चांगल्या सोडलेल्या जागा, चांगलं डिझायनिंग याचा परिणाम होतो माणसाच्या मनावर. तसं माझ्या मनावर खूप परिणाम झाला. आणि जाहिरात क्षेत्र आणि चित्रकलेच्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि जायचं तर याच क्षेत्राकडे जायचं आहे असं माझं लहानपणापासून पक्क ठरत गेलं. माझ्या वडिलांनी मला कधी विरोध केला नाही. त्यांनी मला असं सांगितलं होतं की मला त्यातलं काही कळत नाही, मी पोलीसमधला मनुष्य आहे, पण तुला चित्र काढायची तर तू चित्र काढ. मला माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मला करायला मिळालं नाही. तुला चित्र काढावीशी वाटते तर तू चित्र काढ. आणि अशा रीतीने त्यांनी मला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन मला घेऊन दिली आणि तिथून ते नोकरीवरही गेले. मला हे आठवते, मला म्हणाले की मी आता तुला ॲडमिशन घेऊन दिली, मी जातो ड्युटीला. ड्युटी शब्द वापरायचे, मी ड्युटीला जातो. पण तुमचं हे चित्रकलेतलं यश आई वडिलांनी दोघांनी बघितलं आणि त्यांना वडील दुर्दैवाने लवकर गेले माझे खूपच. म्हणजे मी 22-23 वर्षाचा होतो
तेव्हा माझे वडील गेले. आई होती आत्तापर्यंत, आईला जाऊन यात एक 10-15-20 वर्ष झाली. पण आईने तसं आईने बघितलं, वडील असायला पाहिजे होते असं नेहमीच वाटतं आपल्याला. चित्रकार नसतात तर काय व्हायला आवडलं असतं? मला असा विचार मी केला नाही फारसा, कारण तेव्हाही नव्हता केला. पण आता मला असं, आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर मला वाटतं की मला ना एखादा युनिफॉर्म मधला ऑफिसर असतो ना कोणतं, मला ते युनिफॉर्म वडिलांमुळे झालंय का? कदाचित मला युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म घातलेल्या लोकांबद्दल मला खूप आकर्षण आहे. म्हणजे इव्हन बँडवाल्यांचं पण एक त्यांचा एक युनिफॉर्म असतो. बँडवाल्यांना पण एक त्यांच्या अंगावर काहीतरी ते कपडे ते ठरलेले असतात. तर तसं मला खूप आकर्षण आहे त्या. आणि मला विशेषतः असे मधले अधिकारी असतात, उच्च पदस्थ नाही बदले, पण समजा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर असं असेल तर त्याच्यावर एक कोणीतरी असतं, पण त्याच्या खाली पण खूप लोक असतात. अशा प्रकारचा ऑफिसर व्हायला मला आवडलं असतं. ओके. ते वरवरची आवड असते मला माहिती, कारण माझा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर आहे. अच्छा, ओके. ते किती मला वरवरचं आकर्षण हे मला माहिती आहे. बऱ्याच वेळा तो मला हे बोललाय सुद्धा की अरे तुला वाटतंय तसं नसतं ते काही, पण तरी सुद्धा मला त्याचं आकर्षण नक्कीच आहे. आता बोलता बोलता छान एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित झाला, सिन्सिअरिटीचा. आणि तुमचं कॅरेक्टर शेवटी चित्रामध्ये व्यक्त होत असतं, सिन्सिअरिटी महत्वाचीच आहे. इथे मला गाणं समजा आपण म्हटलं तर गाण्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे. गाणं शिकतात लोक आणि त्याप्रमाणे एखादा गायक चांगला गातोय नाही गातोय ते आपण रिलेट करू शकतो. चांगलं गाणं वाईट गाणं आपल्याला असं कळतच नाही. बाबतीमध्ये चांगलं चित्र वाईट चित्र हे कसं ठरवणार? आपल्याला आवडतं ते चांगलं चित्र असं आपलं शेवटी, म्हणजे मला तरी असं नेहमीच असं वाटतं की तुम्ही असं ठरवू नाही शकत. त्याचं कारण चित्रकलेच्या बाबतीत आणखीन एक विशेष आहे. चित्रकलेच्या बाबतीत थोडंसं आपण आता आणखी थोडंसं जास्ती गांभीर्याने याचा विचार करावा लागेल. या प्रश्नाचं उत्तर देताना नेमकं ते उत्तर सापडेल असं नाही, पण चित्रकलेच्या बाबतीत थोडी नाजूक परिस्थिती आणि गोंधळाची परिस्थिती जास्ती आहे. त्याचं कारण याला काही शास्त्र नाही, त्याच्यामुळे त्याला आधार काही नाही. एखादी चित्र चांगलं आहे की वाईट आहे की मला आवडलं किंवा नाही आवडलं एवढंच तुम्हाला त्याबद्दल म्हणता येईल. त्यामुळे चांगलं चित्र वाईट चित्र हे दुसरं कोणी ठरवायचं नसतं, आपणच ठरवायचं असतं. आपल्याला जे आवडेल ते चांगलं, आणि आपले आवड ज्याच्यावर ठरलेली असते, ज्याच्यामुळे आपली आवड ठरलेली असते, तो आपला अभ्यास, ती आपली निरीक्षणं, ते आपलं अंडरस्टँडिंग, या गोष्टी महत्वाच्या. त्यामुळेच आपल्याला एखादं गाणं आवडतं, त्यामुळेच एखादा सिनेमा आवडतो, त्यामुळेच एखादा आपल्याला विनोद आवडतो, त्यामुळेच एखादी कथा, कविता, कादंबरी त्यामुळेच आवडते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चित्रकला निदान या बाकीच्या कला प्रकारांमध्ये काहीतरी नियम आहेत, काहीतरी त्याला पॅरामीटर्स आहेत. चित्रकलेमध्ये असं काही नाहीये, आणि हेच चित्रकलेचं बलस्थान पण आहे, आणि हीच चित्रकलेची एक थोडीशी गैरफायदा उठवावा अशी एक बाजू पण आहे. ती तुमचं अभिनव कलामधनं? मी अभिनव कला विद्यालयामधनं. पण एकूण पारंपरिक शिक्षण घेऊन त्याचा किती फायदा होतो? तुमच्याकडे प्रतिभा लागते, शेवटी कुठल्याही कलेसाठी प्रतिभा लागते. तशा पारंपरिक शिक्षणाचा किती फायदा होतो? बऱ्यापैकी फायदा होतो. एकतर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचं ग्रामर कळलं, एक तर थोडंसं ग्रामर कळतं त्याचं. दुसरी गोष्ट ग्रामर वापरावं कसं याचं पण एक आपल्याला, म्हणजे ग्रामर शिकून मी ते वापरणार आहे की नाही ऍप्लिकेशन हे ठरवणं महत्वाचं असतं. कितीतरी वेळेला मला वापरायचं नाही आहे, जसं मगाशी तुम्ही क्रियापदाबद्दल काहीतरी बोललात, तसं मला असं वाटतं की नाही क्रियापद मला वापरायचं असं आपण ठरवू शकतो. पण त्याआधी आपल्याला माहिती असायला पाहिजे असतं की हे क्रियापद आहे, कर्ता कर्म या ज्या गोष्टी आहेत. तर ते सुद्धा म्हणजे माझ्या मते आपल्याकडे चुकीचं शिकवलं जातं. आधी आपल्याला व्याकरण शिकवतात, मग भाषेकडे वळतो आपण. खरं म्हणजे उलटा असायला पाहिजे. आपल्याला आधी भाषेची ओळख करून दिल्यानंतर सांगायला पाहिजे की यातलं हे क्रियापद आहे, यातलं हा कर्ता आहे, हे कर्म आहे. पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये कधीतरी माणसाला तहान लागली, माणसाने पाणी पहिल्यांदा पिलं, आणि सावकाश अनेक उत्क्रांतीच्या टप्प्यानंतर त्याला कळालं की त्याच्यामध्ये H2O आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन, पाणी, काहीतरी कॉम्पोनंट त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन पाणी आहे.
असं नाही झालेलं की पहिल्यांदा त्यांनी H2O शोधला आणि मग पाणी पिलं. हा हा किंवा गाण्यामध्ये सुद्धा कधीतरी छान माणसाने कुठल्या तरी पहाडा डोंगरामध्ये गाणं म्हणलं आणि मग हळूहळू तो श्रुतींपर्यंत पोहोचला. अगदी बरोबर. तर तसं जो बागुलबुवा केला जातो की पहिल्यांदा H2O किंवा पहिल्यांदा हे खूप चुकीची गोष्ट आहे. तर यामुळे मला असं वाटतं कुठेतरी एक अप्रोच चुकतो शिक्षणातला आणि कलाकार घडण्यामधला. सगळ्याच बाबतीमध्ये असं व्हायला लागतं मग. आणि चित्रकलेच्या बाबतीत तर आणखीन मग एक गोंधळाची परिस्थिती आहे, कारण की त्याला तशा अर्थाने व्याकरण काही नाहीये. म्हणजे तंत्रालाही नाहीये, रचनेला पण नाहीये, विचाराला पण नाहीये. त्याच्यामुळे त्याचं व्याकरण मला तर असं वाटतं की प्रत्येक चित्रानुसार व्याकरण बदलतं. प्रत्येक चित्रानुसार व्याकरण बदलतं आणि ते व्याकरण प्रत्येक वेळेला बदलतं. म्हणजे जगभरामधल्या ज्या भाषा आहेत, जसं मराठी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, तशी चित्रकला ही एक भाषा आहे आणि त्यातनं आपण व्यक्त होत असतो, कम्युनिकेट करत असतो, संवाद साधत असतो. तर एक भाषेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या चित्रकलेकडे कसे बघता? ही भाषा आहे हे तर उघडच आहे. मी नेहमीच म्हणते की ही एक स्वतंत्र वेगळी भाषा आहे की त्याचं व्याकरण प्रत्येक वेळेला बदलतं. म्हणजे अडकलेली माणसं असतील किंवा कोकणातल्या माणसांबद्दलची सिरीज असेल, तसंच तुमचं काम एक अफाट मला खुर्च्या या निमित्ताने झालेलं अलीकडचं काम की एक खुर्ची आहे, पाठीमागून शेपूट असं त्याला लाभलेलं आहे त्या खुर्चीला आणि इतके अर्थध्वनित करणारं ते चित्र आहे. आणि मला असं वाटतं लोकमतनी त्याच्यावरती एक दिवाळी अंक केला आणि खुर्च्यांच्या निमित्तानेच सगळ्या लेख मागवून घेतले आणि एक भन्नाट अंक त्या वर्षीचा झाला. ही जी बंडखोरी या माध्यमातून व्यक्त होणं आहे, या कलेच्या माध्यमातून, चित्रकलेसारख्या की जी तुम्ही खुर्च्यांमधनं व्यक्त केलीत. खुर्चीला शेपूट फुटली इतपत मर्यादित हे नाहीये ना, त्याला अनेक आयाम आहेत ना. अनेक पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो, अनेक इंटरप्रिटेशन त्याच्यातून. करेक्ट आहे. वन व्हिज्युअल इज इक्वल टू 1000 वर्ड्स असं जे म्हणतो खूप ते त्याला गोष्टी. at least ते कारण हे मला शब्दात नाही सांगता येत. मला ते चित्र असं कागदावर दिसतं. अचानक कागदावरती चित्र दिसायला लागतं की एक खुर्ची आहे आणि त्याला शेपूट फुटली आहे, हे असं दिसतं अचानक. याच्याबद्दल मी आधी खूप विचार केलेला असतो असं नाही आहे, किंवा निदान माझ्या जाणतेपणी तरी मला ते नकळत केला असेल, कदाचित करतो आपण विचार असं करत असतो. त्याचा परिणाम म्हणून कधीतरी मला हे चित्र दिसतं. मग त्याच्या पाठोपाठ मला कधी कधी असं तर माझा मेंदू त्या दिशेने काम करायला लागतो. मग खुर्च्यांचे अनेक असे व्हर्जन्स मला दिसायला लागतात आणि मग तो काळ सगळा मला खुर्च्यांच्या चित्रांनी तो माझा सगळा काळ भरून जातो. तर अशा अर्थाने ही भाषा आहे. हे काही तुम्हाला शब्दात नाही सांगता येत, म्हणजे बोलताच येणार नाही शब्दामध्ये. वर्णनच नाही. चित्राचं वर्णन करता येईल एक वेळेस. म्हणजे मला सांगायचं झालं तर मला सांगता येईल की अरे ते जे खुर्चीचं शेपूट फुटलंय ना, ते चित्र आण, एवढंच म्हणता येईल. खरं. पण हे चित्राचं वर्णन झालं फक्त. लर्निंग माइंड किंवा पॅशन हे इतकं महत्त्वाचं असतं यश मिळवण्यासाठी. तर तुम्ही रोहिणी भाटेंकडे लिटरली महिनाभर राहून नृत्य समजून घेतलं आणि त्याचा तुम्हाला फायदा त्यांचं पुस्तक करण्यासाठी झाला. तर आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की लर्निंग माइंड हे किती महत्त्वाचं आहे, पॅशन किती महत्त्वाचं आहे. या सगळ्या गुणांमुळेच आपण एखादं चित्र किंवा एखादं यश हे समोर आपल्याला दिसत असतं. काय सांगाल? रोहिणी भाटेंबरोबरचा अनुभव माझा खूप लक्षात राहण्यासारखं आहे. ते पुस्तक नुसतं मुखपृष्ठ नव्हतं, पुस्तकच डिझाईन करायचं होतं. ओके. तर श्रीपू भागवत होते तेव्हा. श्रीपू भागवतांनी रोहिणी त्यांना सांगितलं की काही दिवस चंद्रमोहनचा स्टुडिओ म्हणजे मौजेचं ऑफिस आहे असं समजा तुम्ही. त्यामुळे तिथूनच ते पुस्तक डिझाईन होईल आणि त्याचे सगळे फोटो आणि ते सगळं त्याच्याकडे तुम्ही आता पाठवा. तर मला त्यांनी सांगितलं की तू रोहिणी त्यांकडे एक दिवस जा आणि सांग, असं असं सांग सगळं, आणि तुला पाहिजे असेल तर त्यांच्याशी बोल जाऊन. तर पुस्तकाचं हस्तलिखित वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मगाशी मी म्हणाल की नुसतं वरवरतं आणि हे व्याकरणापुरतं वाचून चालणार नाही असं मला वाटलं की जसं गाण्याचं होतं तसं माझं नृत्याच्या बाबतीत होतं की मला त्याचं काहीच माहिती नव्हतं. माणसं नाचत असतात एवढंच मला माहिती आहे. म्हणजे काय त्याचे आणखीन 4-5 प्रकार असतील कथक आणि या सगळ्या बाबतीत. तेवढी नावं ऐकली होती, थोडंफार माहिती. थॉट प्रोसेस काय? हा, म्हणजे मला कसं माहिती, एक एन्जॉय करायचं, माणसं नाचतात. तर मी मग त्यांना रोहिणीताईंकडे गेलो. त्यांना म्हणाले की मला तुमच्याबरोबर काही दिवस राहावं लागेल.
ते म्हणाले हो राहा, काय त्यात एवढं, आपण फिरूया, मजा करू, फक्त मी जिथे जिथे जाईन तिथे तुला यावं लागेल. त्यावेळेसही त्यांचे 2-3 क्लासेस आणि ते त्याचं ड्रायव्हर, ती गाडी आणि ते सगळं त्यांचा दिवस इतका बिझी असायचं. मला ते क्लासमध्ये न्यायच्या आणि त्यांच्या विद्यार्थिनी ती प्रॅक्टिस चालायची. ते प्रॅक्टिस बघण्यात मला खूप मजा वाटायची, खूप आनंद मिळाला. म्हणजे मला तर वाटतं की प्रत्यक्ष परफॉर्मन्सपेक्षा प्रॅक्टिस, नाटक गाण्याची आणि नृत्याची प्रॅक्टिस बघणं हीच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण काही चुका होतात आणि मोकळेपणा असतो, माणसं पुन्हा नाचतात, पुन्हा काहीतरी कोणी तरी घुंगर बांगतंय, कोणीतरी काहीतरी ओढणी, असं ती जी ॲक्टिव्हिटी सगळी चाललेली असते ना. म्हणजे मला म्हणते बॉडी लँग्वेज ही जी आहे ना, म्हणजे कोणीतरी असं घुंगरू बांधते नाचताना, तर मध्येच घुंगरू तुटलं किंवा दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी कोणीतरी मदत करतंय, तर माणसाच्या देहबोलीमधून हे जे सगळे व्यक्त होत असतात. त्यांच्या कारमधून जाता येता जसं आम्हाला एकत्र वेळ मिळतं तसं मी त्यांना पुष्कळ गोष्टी नृत्यकलेबद्दल विचारत असे. त्याचं तंत्र आहे, आणखीन त्याची घराणी आहे आणि पुष्कळ गोष्टी आहेत. आणि त्याबद्दल ते पुस्तक मोठं छान पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी या प्रोसेसविषयी आणि त्यांच्या गुरूंविषयी खूप खोलवर विचार देणारं ते पुस्तक आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडनं आणखीन जर काही मला मिळालं तर बघावं म्हणून मी त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांच्याकडनं खूप गोष्टी समजावून घेतल्या आणि मला अजूनही आठवते की मी त्यांना काही विचारायचो, फालतू प्रश्न विचारायचो, कारण की मला माहिती नव्हतं ना नृत्याबद्दल काही. म्हणजे मी हा एखादा सिन्सिअरिटी परत एकदा इथंच डोकावते, सिन्सिअरिटीच डोकावते परत. हा, म्हणजे मी म्हणायचो की विचारूया काय होतंय, फालतू प्रश्न असला तरी आपल्याला प्रश्न पडलाय ना तो. म्हणून मी त्यांना एकदा विचारलं होतं की काय तुमच्या दृष्टीने नृत्य म्हणजे काय आहे, असं एक. त्या म्हणाले की अरे किती महत्वाचा प्रश्न आहे हा. तर मला खूप मला वाटलं की आता हा फिलॉसॉफी जोडणारा प्रश्न आहे डायरेक्ट. हो. आणि मला आणखीन पुष्कळ प्रश्न मी त्यांना विचारले की मी म्हणले की समजा तुमच्या समोर कोणी नृत्य बघायला कोणी नसेल तर मग तुम्ही त्यावेळेस कशाचा विचार करता, म्हणजे तुम्ही फक्त नृत्याचा आनंद तुम्हाला मिळतो की कोणीतरी बघताय त्यातल्या एखादा आनंद मिळतो, हा एखादा रसिक बघतो, याचा आणखीन काही एक शेअरिंग जे असतं त्यासाठी तुम्ही नृत्य जास्ती, असं काय आहे का, ही सगळी प्रोसेस काय मला सगळं सांगा. जसं चित्र मी काढत असताना कोणीतरी बघतंय याचा मला त्रास होत नाही, पण याचा मला ताण पडतो. पण मग असं पण असू शकेल की तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात की तुम्हाला नृत्य स्वतः करत असतानाचा मिळणारा आनंद आणि कोणीतरी ते बघतंय याच्यातला होणारा आनंद, यामध्ये तुम्ही कसं बघता. तसंच तुमचं चित्र एखादं समजा पाठीमागे आहे ते काढत असताना तुम्हाला मिळालेला आनंद आणि नंतर ते चित्र कुठल्या तरी पुढच्या टप्प्यामध्ये कुणीतरी बघत असतानाचा त्याला होणारा आनंद आणि तो तुम्ही आनंद बघताय त्याला झालेला, त्यात जास्त आनंद कुठला तुम्हाला महत्वाचा? प्रोसेसचा, चित्र काढतानाच्या प्रोसेसचा. कारण त्याच्यातून नंतर पुष्कळ वेळा आपण बाहेरही पडलेलो असतो आणि मी चित्र काढतोय कोणीतरी बघतंय ही मला बिलकुल आवडत नाही. म्हणून मी कधी डेमोही देत नाही. कारण मला असं वाटतं की चित्र तिथे कॅनव्हासवर नसतं हो, चित्र इथे असतं. करेक्ट. चित्र इथून ते हृदयातून ते इथं जातं आणि तादात्म्य पावणं जे आहे ते त्यातनं भंग होतो. त्यात कॅनव्हासवर असलेला तो त्याचा एक केवळ परिणाम आहे. त्याच्या पुष्कळ वेळ त्याच्यात खूप बदल होत असतात. त्याच्यामुळे नृत्याचं असं काही आहे का असं मी त्यांना विचारलं आणि ते मी म्हटलं की नृत्य म्हणजे काय हे मला सांगा. तेव्हा ते म्हणाले की जमिनीचा आणि माझ्या तळपायाचा जो होत असतो स्पर्श, छोटासा स्पर्श झाला तरी तो एक संवाद होतो म्हणाले. ती गोष्ट म्हणजे नृत्य आहे. तसंच मला वाटतं तुम्ही तुमच्या मेंदूतनं हाताच्या वायरिंग मधनं ते जिथं तिथपर्यंत टच झाला की तो करंट आहे. म्हणजे ही जी स्पर्श ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे आता AI कडे आपण पाहिलं तर ही गोष्ट आपण मिस करणार आहोत काही काळाने. स्पर्श ही गोष्ट राहणार नाहीये आता. तर ही गोष्ट त्यांनी खूप मला मोठी सांगितली त्या दिवशी की माझ्या तळपायाचा आणि जमिनीचा जो स्पर्श, स्पर्शातून जो संवाद होतो तो म्हणजे नृत्य आहे. ते म्हणजे नृत्य आहे. संवाद ही किती महत्वाची गोष्ट मला त्यांनी सांगितली. आणि मग त्यांनी पुष्कळ या गोष्टी नृत्याबद्दलच्या सांगितल्या. त्यामुळे मी किंचितसं समीक्षेच्या भाषेत लिहिलेलं पुस्तक माझ्या दृष्टीने खूप सोपं झालं मला. आणि मग त्याची मांडणी, त्याचं मुखपृष्ठ आणि त्याचं मनपृष्ठ आणि त्या पुस्तकात
आणि ते थोडेसे खटके उडायचे त्या काळामध्ये. त्या मला म्हणाल्या की मुखपृष्ठावरती माझा फोटो असायला हवा असं मला वाटतं. मी म्हणलं की रोहिणीताई तसं नको, म्हणजे तुम्हाला तसं मी नाही द्यायचं असं ठरवलंय. तर त्यांना ते आवडलं नाही. ते म्हणाले की असं काय माझा फोटो. मी म्हणलं आपण मागच्या बाजूला तुमचा फोटो छापू, कारण की तुम्ही काही तुमच्याबद्दल बोलत नाही आहात, तुम्ही डान्स या फॉर्मविषयी बोलता आहात. हा पण एक कॉन्फिडन्स किंवा हे एक्सप्रेशन तुम्हाला जे नेमकं तुम्हाला जे दिसतंय पुस्तकात, म्हणजे मला त्याचा ताण नाही पडला. मी म्हणलं की काय होतं कधी कधी त्यांच्या लक्षात येत नाही, म्हणजे ते त्यांचं क्षेत्र नसल्यामुळे कदाचित असं असेल. बरोबर आहे. तर मग मी वेगळं चित्र काढलं त्या पुस्तकासाठी, आणि त्याची गंमत पण आहे, लहजा त्या पुस्तकाचं नाव. तर मी अक्षरांच्या बाबतीत खूप पुस्तकाचं नाव कुठे घ्यायचं, कुठल्या प्रकारचं अक्षर असावं, कॅलिग्राफी असावी, टायपोग्राफी असावी की काय, त्याचं वजन खूप रेष असावी नसावी, आता ते सगळं मी त्याचा विचार करून खूप करतो, कारण मी एन्जॉय करतो ते, मला ते आवडतं. तर 2 शब्द असेल तर वर खाली करायचे काय करायचं, म्हणजे तर तसं लहजा मी लेटरिंग करून त्यांना सगळं असं दाखवल्यानंतर ते म्हणाले की किती छान आहे हे लहजा अक्षर, किती सुंदर काढलंय तू. मी म्हणलं हे माझं नाही आहे रोहिणी, ते तुमचंच अक्षर आहे. त्याचं कारण त्यांनी जे मला जे हस्तलिखित दिलं होतं त्याच्यावर त्यांनी त्यांच्या हातात लहजा असं लिहिलं होतं, आणि त्या ह मध्ये मला एक नृत्य करणारी आकृती दिसली. मी म्हटलं की हेच अक्षर आहे, म्हणजे आपण हेच वापरूया. झालं त्यांचं पुस्तक ते. हो, आणि मी फक्त तो काय केला, थोडासा इतर अक्षरांपैकी थोडा मोठा केला, म्हणजे ती डान्सिंग फिगर आहे हे दिसावं. वा 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 वा. तर ते म्हणले की हे माझं अक्षर आहे. मी म्हणलो तर मी त्यांना गमतीने म्हणालोच होते की बघा मी काहीच न करता मला हे सगळं श्रेय मिळतंय म्हटलं. मुखपृष्ठ तर तुमचंच आहे, मग पुस्तक त्यांचं आहे का तुमचं आहे? हो, आता दोघांचं मिळून होतं ना पुढे. मग एक स्वतंत्र, मी नेहमीच म्हणते की आपण सगळे मिळून, प्रकाशकांना मी नेहमी म्हणते की आपण एक चांगली कलाकृती वाचकाच्या हातात द्यायला पाहिजे. मग त्याचा अक्षर असेल, टायपोग्राफी असेल, फोटोंची मांडणी असेल, कागदाची निवड असेल, बाइंडिंगचा प्रकार असेल, फ्लॅप आहे नाही, या सगळ्या गोष्टींचा, प्रत्येक घटकाचा विचार करून आपण पुस्तक तयार केलं पाहिजे. म्हणजे मग वाचकाला आपण एक काहीतरी चांगली व्हॅल्युएबल गोष्ट, काहीतरी मूल्यवान गोष्ट आपण हातात घेतो आहोत असं वाटलं पाहिजे. त्या अर्थाने हे मी पाहतो, म्हणजे केवळ माझीच कलाकृती असली पाहिजे असंही मला काय वाटतं. एक आपण इन्फॉर्मली गप्पा मारताना तुम्ही मला बोललेलं आठवतंय की तुम्हाला माणसांची भांडणं सुद्धा लांबून दुरून असं बघायला आवडतं, आणि त्यांचं निरीक्षण करून सुद्धा तुम्हाला त्यातनं काहीतरी मिळत असतं. भांडणं आवडतात, म्हणजे मला ना असं ती जी देहबोलीमधनं माणूस एक्साइट झालेला असतो तेव्हा देहबोली बदलते ते. तर त्यांचे जे हातवारे होतात, पायाच्या त्यांच्या पोझिशन्स बदलतात, खांद्यांचं काहीतरी होतं, असं जे सगळं होतं ना त्यात मला फार रस आहे. म्हणजे मला कायमच असं वाटत आलंय की भाषा ही ओव्हररेटेड आहे. हो हो. तर आपण खूप त्याचा बडेजाव केलेला आहे. खरं आहे. म्हणजे मला कायमच असं वाटत आलं की हा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, म्हणजे चॅनलचं नावच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण तुम्ही जेव्हा चार चौघामध्ये बोलता तेव्हा तुमची देहबोली किती बोलत असते. म्हणजे खरं तर हीच भाषा आहे. तर हेच कोकणातल्या बाबतीत मगाशी तुम्ही म्हणालात तसं की तिथे गेल्यानंतर मला वाटलं की यार कोकणी माणसाची देहबोली वेगळी आहे. म्हणजे मला खूप आवड आहे अशी की पंजाबी माणूस कसा उभा राहतो, उत्तर प्रदेशातला माणूस कसा आहे, मध्य प्रदेशातला कसा आहे, सिंधी माणूस कसा दिसतो, या सगळ्या गोष्टींमध्ये मला निरीक्षणाच्या पातळीवर फार रस आहे. आणि कोकणामध्ये मला असं वाटलं की तिथे वाट पाहतात माणसं, सगळं वाट पाहणं हे त्यांच्या जीन्समध्ये, शरीरामध्ये वाट पाहत असतात नुसती. तर म्हणजे माल येतोय, माल म्हणजे ते माशाला मासे आणि या सगळ्याला ते माल म्हणतात, बोटी येतात, या ज्या सगळ्यात या देहबोलीतनं जे व्यक्त सगळं होतं ना त्यात मला फार रस आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं नाकी डोळे नीटसं हुबेहूब चित्र काढता येणं आणि त्याचं कॅरेक्टर त्या चित्रामध्ये व्यक्तिमत्व यायला पाहिजे. तर तो जो भाग आहे तो निरीक्षणातनच फक्त. हो, म्हणजे नुसतं नाक डोळे म्हणजे काय तुम्ही नसता, तुमचं सगळं शरीर, तुम्ही ज्या प्रकारचे तुमच्या हालचाल, आता मी सुद्धा एक, मला अशा हातवारे करत बोलायची सवय आहे, प्रत्येकाची पद्धत आहे ही, मी टाळू नाही शकत.
करेक्ट. मी नाही असं केलं तर मला बोलता नाही येणार. तर प्रत्येकाची ही पद्धत आहे. म्हणजे मी कधी कधी आर्ट कॉलेजेसमध्ये जाताना जेव्हा एखादं काहीतरी सांगायचं असेल मुलांना, तर तेव्हा मी असं म्हणतो की समजा एक दुधी काच आहे, त्याच्या पलीकडे कोणीतरी एक व्यक्ती उभी आहे, तर आपण ओळखू शकतो की कोण उभं आहे. तर तिथे काय आपल्याला तेव्हा नागडोळे आणि त्याचे कान आणि सगळे तपशील दिसत आदमास घेता येतो. पण एक देहबोली असते ना, या देहबोलीचा अभ्यास करणं हा माझा छंद आहे. त्याच्यामुळे मला बँडवाले, रंगारी आणि मी ये शहर कितने बनाया या सगळ्या मालिकांमधनं जी माणसं, मला असं वाटतं ती अडकलेली माणसं असेल. हा, म्हणजे ती जी त्यांच्या देहबोलीतनं जे व्यक्त होतं ना, कॉल ऑफ द सीज सारखंच. हो, एक जाळं फेकतोय, मनुष्य एक जाळं फेकतोय. तर तेव्हा त्याचं जे देह, त्याचे जे स्नायूंच्या हालचाली होतात, बोटांच्या हालचाली होतात, पाय किंचित मागे नेतो, या सगळ्या गोष्टींमुळे ते असतं. तसंच मला असं वाटतं व्हॅन गॉगचं पोटॅटो इटर्स हे जे काही गाजलेलं त्याची जी दृश्य मालिका होती, त्याच्यावरून तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये अडॅप्टेशन सुचलं तेही अफाट आहे. म्हणजे हो, ते आपण व्हॅन गॉगचं ओरिजिनल चित्र बघणार आहोत आणि तुम्ही काढलेलं चित्र बघणार आहोत. हे पण परत निरीक्षणातनं सुचलंय मला असं वाटतं. तर कसं सुचतं हे सगळं? निरीक्षणात म्हणण्यापेक्षा मला असं काय, मगाशी आपण बोललो ना की काय वाचतं, तर मला असं व्हॅन गॉगचं एक पुस्तक वाचत असताना मला वाटलं की हे जे बटाटे खाणारे लोक आहेत, पोटॅटो इटर्स असं त्याचं ते नाव आहे, तर त्या काळामध्ये तेवढं त्यांना मिळत असायचं. खरं. आणि दुसरं काही मिळायचं नाही, त्यामुळे त्याला पोटॅटो इटर्स. पण आता मी म्हटलं की 2012 सालचं चित्र असेल मला वाटतं ते. फ्रेंच फ्राईज आहेत. आता आपण बटाट्याचं काय काय करून आपण, म्हणजे आपल्या देहाचं काय काय झालं बटाटा खाऊन खाऊन खाऊन, म्हणजे. आणि मग त्याच्याबरोबर ते ड्रिंक्स तिथे त्या चित्रात काही पेय पिणारे माळी. मग मी इथे त्याच्याऐवजी बिअर पितायत लोक आणि बटाट्याचे निळणारे पदार्थ डिशमध्ये भरून ठेवले आहेत, माणसं स्वतः बटाट्यासारखी झाली आहेत. हा सगळा विचार माझ्या मनात आला आणि मी म्हटलं की हे फक्त याच्यावर विचार, ते माझ्या नकळत मी ती चित्र काढूही लागलो. आणि मग किंचितचं उपहासात्मक, उपरोध, उपहास असं सगळ्या गोष्टींमधनं ते चित्र. तसंच अमृता शेरगिलचं एक चित्र आहे की मला वाटतं खूप स्त्रिया एका वधूला काहीतरी वधूचा शृंगार चाललाय असं काही, मेहंदी लावतायत असं काहीतरी चित्र आहे. तर मग त्यांच्या हाताच्या पोझिशन बघून मला वाटलं की हल्ली मी बायका बघतो ते अशाच दिसतात, फक्त त्यांच्या हातात मोबाईल असतो. मग मी प्रत्येकीच्या हातात अफाट आहे तिथे मोबाईल असं अचानक दिसायला लागतं. चित्राचं काय आहे की ते परत निरीक्षणच आहे, म्हणजे चित्रांमधलं पण निरीक्षण. हा, म्हणजे दिसतं चित्र असं, मला ते चित्र दिसलं की हातात मोबाईल घेऊन. तर आता याच्या अनेक इंटरप्रिटेशन होऊ शकतात. पण मला असं वाटतं मग असंच तुम्ही म्हणजे गायतोंडे आहे, सातवळेकर आहेत, रजा दाली, पण मग तुम्ही हे चित्र सुद्धा पॅरलली बघत असता आणि तेही कुठेतरी आतमध्ये चित्र आपल्या असतात. तर एकूण या सगळ्या कलाकारांबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मी या चित्रकारांकडे नेहमी, या चित्रकारांकडेच काय, एखाद्या कवीकडे, एखाद्या लेखकाकडे किंवा एखाद्या कादंबरीकडे कुठल्या काळात ती घडली हे जास्ती महत्त्वाचं मानतो. प्रत्येक वेळेला माझ्या मनात आधी हा विचार येतो की कुठल्या काळात लिहिली आहे कविता, कुठल्या काळात हा लेख लिहिला आहे. आणि त्या काळात जाऊन मी पाहतो तर तेव्हा मला असं वाटतं की त्या अर्थाने तो कंटेम्पररी तेव्हाचा आहे की नाही ती चित्र. तर मला असं वाटतं की त्या काळात ह्या लोकांनी, म्हणजे नेहमी पहिल्यांदी एखादी गोष्ट करणारा माणूस मला नेहमी महत्त्वाचा वाटतो. अशा प्रकारचं काम आपल्याकडे अमृता शेरगिलनी पहिल्यांदी तिने केलं आहे. गायतोंड्यांनी पहिल्यांदी असा विचार मांडला, व्हॅन गॉगनी पहिल्यांदी, पिकासोनी जे काम केलं ते पहिल्यांदी त्यांनी केलं, दालीनी पहिल्यांदी असं केलं. पहिल्यांदी कोण काम करतं आधी हे जास्ती महत्वाचं आहे आणि ते मग काही काळ पुढे टिकतं. आज पिकासोला जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी संबंध जगावरचा त्याचा प्रभाव आज कमी झालेला नाहीये. अमृता शेरगिलच्या कामाच्या बाबतीत मला असं वाटतं की तुम्ही मगाशी म्हणाल की तुमचे गुरु कोण, तर अनेक गुरूंचे तुकडे आहेत माझ्याकडे. बरोबर आहे.
आणि म्हणजे मला अमृत शेरगिलच्या कामाकडे बघितलं मला असं वाटतं की ह्या उंचीचं काम माझं व्हायला पाहिजे. विषय किंवा वरवरच्या पातळीवरचं मी म्हणत नाहीये, रचना किंवा असं नाही मला म्हणायचंय. ती जी चित्राची जी उंची आहे की नाही, वैचारिक उंची, त्या पातळीवरचं काम माझं व्हायला पाहिजे. त्यामुळे या प्रकारचं ज्या ज्या लोकांनी काम केलं ते सगळे माझे गुरु आहेत असं मला वाटतं. त्या सगळ्यांचं म्हणजे आपण काही म्हणजे मी तर काहीच नवीन नाही केलेलं असं मला वाटतं. मी या सगळ्या मागच्या चित्रकारांकडे बघून त्यांच्यातलं थोडंसं चांगलं जे आहे ते आत्मसात करून आणि पुष्कळच्या चित्रकारांनी वाईट काम केलं आहे याचे मी बऱ्यापैकी निरीक्षण करून माझ्या कामात ते वगळण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न. हा जो स्वांत सुखायपणा कलाकाराकडे असतो तसा तो त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये असतो, त्याच्या दैनंदिनीमध्ये असतो. तुमचं रुटीन कसं आहे? चित्र काढणे ही एक केंद्रस्थानी ठेवलेली गोष्ट आहे मी आयुष्यामध्ये. त्या गोष्टीला महत्व देऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी मी अरेंज करतो. म्हणजे कोणाची मीटिंग असेल, कोणाच्या लग्नाला जायचं असेल, कोणाचं काय कुठे पिकनिकला जायचं असेल तर मी ते त्या दिवशी मग चित्रकला मध्ये येणार नाही असं पाहतो. कारण मग तो अडथळा येतो मला. म्हणजे मग मी चित्र काढत बसलोय आणि कोणीतरी सांगितलं की चला हो दादा जायचंय आपल्याला, तर मला मग राग येतो. म्हणजे मला ते चित्र सोडून जावं असं वाटत नाही. म्हणून मग ती एक मुख्य आवड आहे, त्याच्या भोवती सगळं रचलेलं. पुस्तकांची कव्हर्स हा माझ्यासाठी अतिशय आकर्षणाचा विषय आहे आणि मला पहिल्यांदा माझी नजर खेळते ते पुस्तकाच्या कव्हरवरतीच, मग ब्लरवरती, आणि मग एक अंदाज येतो पुस्तक काय असेल आतमध्ये. तर तुम्ही अशी हजारो पुस्तकं गेलीत, तुमचा प्रचंड वेळ वाचनामध्ये पण जातो कारण तुम्हाला मुखपृष्ठ करायची असतात. तर काही वेळा त्याचं खूप असं इनपुट म्हणतो आपण ते खूप झालंय आणि आता सॅच्युरेशन आलंय असं वाटत नाही? नाही, मी बंद करून टाकतो. मला असं वाटलं की नाही वाचायचं आपल्याला तर मग मी नाही वाचत. म्हणजे एकतर मी कोणालाही कसली कमिटमेंट नाही करत कधीच की अमुक दिवसात देतो. मी साधारण सांगितले जाते की महिना 2 महिने लागतील पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या बाबतीत किंवा डिझायनिंगच्या बाबतीत विचार करायचा झाला तर. मी माझंच उदाहरण देतो की तुम्ही सॅम्युअल बेकेटचं एंडगेमचं मी खेळ खल्लास केलं आणि तुम्ही ते इतकं तंतोतंत चिमटीमध्ये पकडून ते असं त्याचं मुखपृष्ठ केलं. मी म्हटलं तुम्ही वाचलत होते त्यावेळी मी अमेरिकेत होतो. मी अमेरिकेत म्हटलं की हा पण एक आवाका किंवा हा जो स्पीड आहे कामाचा की ते तेवढं चिमटीत पकडणं. नाही त्याचं काय सांगू आता, तुमची मेल आल्या मला ना राहवत नाही. म्हणजे हे मेलमध्ये काय असेल असं, आणि मेल उघडल्यानंतर ती जर ओपन झाली समजा, अक्षरं दिसायला लागली तर मी लगेचच्या लगेच तत्क्षणी ते वाचायला सुरुवात करतो. इतकं मला आवडतं वाचायला. ओके. आणि मला जर त्यात काही शक्यता दिसायला लागल्या तर मग कधी कधी माझ्या हातातलं काम मी बाजूला ठेवून सुद्धा ते वाचून घेतो. अच्छा, प्रायोरिटी चेंज होते. 2-3 तासामध्ये ते वाचून होतं. आणि मग नंतर मला कळायला लागतं की ठीक आहे बाबा आता हे साधारणपणे आपल्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे सगळं. ओके. एकदा ते ताब्यात आलं ना की मग माझा जीव शांत होतो. मग मी चित्र कधी काढलं तरी चालतं. मग काय होतं, कधीतरी तो विषय डोक्यात राहतो आणि मग अचानक माझ्याकडे समजा आयपॅड कधी हातात असेल, मी नेटफ्लिक्सवर पिक्चर बघत असलो, फेसबुकवर काहीतरी बघत असेल, इंस्टाग्राम असेल, काही खूप गोष्टी असतात, ते बघता बघताना माझ्या डोक्यामध्ये ना ते तुमचं हस्तलिखित असतं. म्हणजे मी ही चक्क प्रोसेस सांगतोच तुम्हाला की काय होतं. खूप वेळेला ना नेटफ्लिक्सवर अत्यंत फालतू काहीतरी पिक्चर चाललेले असतात आणि मी मगाशी म्हणलं काय क्राईम पेट्रोल वगैरे असं काहीतरी, पण माझं तिथे लक्ष नसतं. पण माझ्या नजरेला ना तिथे काहीतरी हालचाल चालली आहे, काहीतरी डायलॉग ऐकताय, कोणीतरी ओरडत आहे आणि अचानक मला वाटतं की हे मगाशी जे स्क्रिप्ट आला ना त्याचं काहीतरी एकदम माझ्या डोक्यामध्ये काहीतरी असं एक क्लिक होतं आणि ते बंद करून मी तिथल्या तिथे ते ॲप उघडतो चित्र आणि त्याच्यावरती ते चित्र काढायला सुरुवात करतो. त्या चित्राला मग किती वेळ लागेल हे मला सांगता येत नाही आणि मी मगाशी नेटफ्लिक्सवर काय बघत होतो हे मी विसरून जातो. पण ते काहीतरी तिथे म्हणजे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत का गोष्टी हे मला सांगता नाही येणार. पण अशी प्रोसेस, तिथली एंगेजमेंट कमी झाली म्हणून तुमची चिडचिड होत नाही, तुमचा वेळ वाया जात नाही, त्यावेळेला तुमचं काम डोकावलेलं असतं, विचार सुरू झालेला असतो.
चिडचिड तुमच्या कधी होत नाही तशी अशी की नाही बाबा होत. प्रायोरिटायझेशन काहीतरी तसं काय चुकतंय? होत नाही. काही होत नाही. तसं काय होत नाही मला. पण मला असं वाटतं चित्रकलेतनंच मिळालंय का तुम्हाला? नाही, मला काय करायचं हे पक्क ठरलेलं असतं. म्हणजे मला आता तुमचं ते स्क्रिप्ट समजा आवडलं मला, तर माझं ठरलेलं आहे की मी 2 महिने जरी सांगितलं असते तरी मला आज हे करायचं आहे. कारण की ते करून पूर्ण झाल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडत नाही. आणि कधी कधी फिअर आहे मला भीती आहे. कधी भीती कशाची वाटते मला, की हे माझ्या हातनं निसटलं तर उद्या. आत्ता मला दिसलंय हे चित्र, अच्छा. हो. उद्या हे नाही दिसलं मला तर काय, त्यापेक्षा आत्ता नोंद बिंद करायची सवय नाहीये मला. लिहून नाही ठेवत मी की इकडे खुर्ची काढायची, शिडी काढायची, असं काय मी करत नाही. जे इम्प्रेशन उमटलंय ते मी कागदावरती आता मात्र मी डाउनलोड करतो, सरळ मेंदूतून चक्क डाउनलोड करून टाकतो. कारण एखाद्या कवीला एखादी ओळ सुचली आहे किंवा कल्पना सुचली, तो लिहून ठेवेल. चित्राचं कसं करणार? ते प्रिंट झालं इथे ते. तर मग माझ्याकडे आता आयपॅड ही मोठी सोय आहे मला. मी ते सगळं तंत्र मी शिकलोय. तर ते मी डाउनलोड करून घेतो. मग कधी कधी असं वाटतं की आता काय राहिलंय, करूनच टाकू हे. मग मी ते करून टाकतो. मग किती 4, 5, 6 तास किती लागले तरी प्रायोरिटी ह्याला दिलेली असल्यामुळे मला मग बाकीची घरची मंडळी पण मग त्रास देत नाहीत. ते म्हणते की ओके बसा तुम्ही काम करत, बरोबर, आम्ही येतो जाऊन. असं साधारण किती वेळ लागतो असं काही त्याला? असं काही त्याला काही नाही वेळ, तसं काहीच सांगता येत नाही. एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. म्हणजे लेखक, त्याला पुरस्कार मिळतो, साहित्य अकादमी असेल, ज्ञानपीठ असेल, पण एक मुखपृष्ठ ज्यांनी केलं तो चित्रकार असेल, मुखपृष्ठकार असेल, तर त्याची भावनिक गुंतवणूक किती असते पुस्तकामध्ये? नंतर नाही माझी राहत. नंतर मला वाटते की झालं आता, एक तर मला त्या जबाबदारीतून मी मोकळा झालोय असं वाटतं. याचं आता काही कव्हर बिवर काही करायचं नाही. त्यामुळे मी पुन्हा तुमचं पुस्तक मी पुन्हा वाचलं आता शांतपणे, की आता माझा काही संबंध कव्हर बिवर करायचे, विचार करायचा आहे, याचं झालंय करून. साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो एखाद्याला, ज्ञानपीठ मिळतं, लेखकाला कुठले कुठले पुरस्कार मिळतात, तेव्हा त्याच्यामध्ये मुखपृष्ठाचा आणि त्याच्यात तुमचा पण सहभाग तेवढाच आहे. तर तुम्हाला काही पुरस्कार मिळायला हवा असं मला बऱ्याच वेळा वाटत आलेलं आहे की यार मुखपृष्ठ काय देखणं झालंय आई शपथ. तर हे रिकग्निशन कुठेतरी नाहीये. ते नाही आता सोय नाहीये. आपण सगळ्यांनी याच्याकडे काय, मी कितीतरी वेळा असं म्हणतो लेखकांना की तुम्हाला काय दिसते की नाही पुस्तक, तुम्ही नुसतं म्हणजे कितीतरी असंवेदनशील लेखक सुद्धा आहेत आपल्याकडे की त्यांना काही त्याच्यात पडलेलं नसतं. म्हणजे झालं का मुखपृष्ठ, झालं चला उलगडून एक त्याच्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही. पण ही प्रत्येकाची आता काय म्हणू आपण बघण्याची पद्धत आहे, दृष्टिकोन. एकूणच आपण सगळ्यांनी चित्रकलेकडे असंच बघितलंय आतापर्यंत. चांगल्या सुशिक्षित लेखकांनी सुद्धा असंच बघितलेलं आहे आतापर्यंत, सगळ्यांनी नव्हे पण एकूणच पुस्तक निर्मितीच्या वेळेला जे काही त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. पण मला असं वाटतं की या सगळं मिळून, मगाशी मी म्हणालो जसं की सगळी मिळून एक कलाकृती असते ना, याचा विचार करायला पाहिजे आहे. पारितोषिकासाठी किंवा पुरस्कारासाठी मी म्हणत नाहीये, पण होलिस्टिकली बघायला पाहिजे, एक सगळं बघायला पाहिजे सगळं मिळून एक. पण ठीक आहे, मला त्याचं वाईट बीट काय वाटत नाही. लँडस्केप चित्र एक वेगळाच विषय आहे. म्हणजे एखादं लँडस्केपचं चित्र जेव्हा कॅनव्हासवरती उतरत असतं तर त्यावेळेला ते जसंच्या तसं न उतरता त्या लँडस्केपला चित्रकाराने पण काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी पैलू दिले पाहिजेत, आयाम दिले पाहिजेत, नवे काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केले पाहिजेत, म्हणजे ते तुमचं चित्र होतं. तर एकूणच लँडस्केप चित्राबद्दल तुमचं म्हणणं जाणून घ्यायला आवडेल. लँडस्केप ही एक खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण ती खूप म्हणजे मी स्वतः, मला आठवत आहे की मी आता इथं आपण आपले जिथे घरी राहतोय इथे मी सायकलवरती येऊन लँडस्केप करायचो या सगळ्या भागामध्ये. शहराच्या आजूबाजूला सुंदर सुंदर ठिकाणं होती. आणि तर ते मला साधारणपणे मी कॉलेजच्या दुसऱ्या वगैरे वर्षापर्यंत मी ते सगळा प्रकार केला. नंतर मला तो प्रकार खूप रटाळ वाटायला लागला. गर्दी खूप येते, लोक कमेंट करतात आणि ते सगळे एकूणच मला सगळा प्रकार तो रटाळ वाटायला लागला. आणि पुढे मी पुष्कळ आर्ट कॉलेजमध्ये गेल्यामुळे अनेक विषय आकर्षक वाटत होते. त्याच्या पुढे मला हे असं वाटलं की आता आणखीन नवीन नवीन काहीतरी शिकावं. आणि मग सगळं मला एकूणच ना समोर असं बघून काहीतरी काढायचं या गोष्टीचा मला राग येतो. म्हणजे काहीतरी समोर बघून
काहीतरी हल्ली तर असं झालंय कॉलेजमध्ये सुद्धा, आर्ट कॉलेजेसमध्ये सुद्धा काहीतरी समोर असल्याशिवाय आम्हाला चित्र काढता येत नाही. म्हणजे स्वतःचा विचार चित्रकलेमध्ये असला पाहिजे की जो डोळे मिटून येऊ शकतो, हा एक्झॅक्टली त्याचं चित्र असलं की पाहिजे. जो डोळे मिटून तुम्ही काहीतरी विचार करता आहात. म्हणजे आतमध्ये असतं चित्र, चित्र बाहेर नसतंच मुळे, चित्र आतमध्ये असतं. आणि ही केवळ एक सुरुवात आहे आणि हा एक प्रकार आहे फक्त. पोर्ट्रेटमध्ये सुद्धा त्या व्यक्तीचं चित्र असण्यापेक्षा व्यक्तिमत्व त्यात असायला पाहिजे ना चित्रामध्ये, असं मला वाटतं. त्याच्यामुळे पोर्ट्रेटच्या बद्दलही एकदा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एकूणच आर्ट कॉलेजेसमध्ये सुद्धा या प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही अशी माझी तक्रार आहे. कारण की तिथे एक विशिष्ट पद्धतीचा पठडीतला एक अभ्यासक्रम आहे, त्याच्या पलीकडे स्टिरियोटाईप, हा स्टिरियोटाईप झालेला आहे आज. त्यामुळे काळ बदलते त्याप्रमाणे शिक्षण बदललं पाहिजे. असं होत नाही आर्ट कॉलेजेसमध्ये, तर असं होतच नाहीये. मला असं वाटतं आता AI च्या सध्याच्या एकूण डॉमिनन्समध्ये आणि चित्रकला आणि एकूण कला याच्याकडे आपण नीट बघायला पाहिजे. म्हणजे एकूण हे जे सगळं तंत्र आहे, या सगळ्या तंत्राचा अभ्यास नीट कॉलेजमध्ये करून मुलांच्या हातात आपण काय देणार आहोत. नाही तर 5-5 वर्ष तशा अर्थाने कॉलेजमधली मुलांची वाया जातात. म्हणजे आता एका बाजूला जग AI डॉमिनन्स सध्या जगामध्ये आहे आणि तो सगळ्याच क्षेत्रामध्ये AIने प्रभाव पाडलेला आहे. त्याचबरोबरीला तुम्ही भोपाळमध्ये जाऊन तरुण मुलांमध्ये वावरता, त्यांना मार्गदर्शन करता. तुम्हाला 300, 400, 500 वर्षापूर्वीची किंवा आत्ताच्या पिकासोच्या चित्रामधनं सुद्धा काही ना काहीतरी प्रेरणा मिळते आणि तुम्ही त्याच्यावरती सिरीज करता. तुमचं भान वर्तमान काळातलं इतकं आहे की तुम्ही खुर्शासारखी सिरीज करून खळबळ माजवून दिलीत अक्षरशः. तर एकूणच या सगळ्याकडे, चित्रकलेच्या भविष्याकडे, सध्याच्या पिढीकडे तुम्ही कसे पाहता? खूप चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणजे उलट मला तर वाटतं की आता आपण ज्या काळामध्ये मी आहे आणि ज्या काळामध्ये ही मुलं, नवीन मुलं काम करतायत, यांना फार मोठं विश्व आहे त्यांच्या पुढे. खूप करिअरला खूप मोठ्या वाटा आहेत, खूप संधी आहेत मोठमोठ्या, आणि भरपूर पैसे आहेत या क्षेत्रामध्ये. फक्त काम करावं लागतं. आणि चित्रकलेच्या बाबतीत असं आहे की इथे काम खूप जास्ती करावं लागतं. पण मी नेहमी म्हणतो की IT मध्ये तुम्ही काम करताच ना, तर चित्रकलेमध्ये खूप काम करावं लागतं. कारण की करिअर म्हणजे एक 10 वर्ष तरी तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. कुठल्याही कला प्रकारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मला असं माझ्या लक्षात आलं आहे की तुम्हाला त्या क्षेत्रात उभारी धरण्यासाठी 10 वर्षे घालावी लागतात. फोटोग्राफी असेल, डिझायनिंग असेल, नृत्य असेल, गाणं असेल, तर चित्रकलेमध्ये आणि थोडंसं हल्ली मला असं वाटतं की थोडं मुलांची जरा बैठक कमी झाली आहे. एक 6 तास, 8 तास, 12 तास ओळीनी टेबलवर बसून काम करण्याची एक क्षमता कमी झाली आहे मुलांची. मी स्वतः आज कितीही तास काम करू शकतो, म्हणजे 12-18 तास तर मी सहजच काम करू शकतो. तर ही जी बैठक आहे ना, ही बैठकच तुम्हाला देत असते. म्हणजे मुलं लवकर बाहेर पडतात कामातून, लगावतो त्यातला खूप. हा तिथे तो एक ठहराव पाहिजे असतो ना गोष्टीला. एवढं सोडलं आणि आर्ट कॉलेजेसमधनं मिळणारं शिक्षण, या 2 गोष्टी सोडल्या तर खूप मोठा विश्व आहे बाहेर. आणि तंत्रावरती आधारित ती गोष्ट, पण तंत्र ही शेवटी नंतर शिकण्याची गोष्ट आहे. आधी मुळात तुम्हाला मुख्य चित्रकला ही जी गोष्ट आहे, हाताने तुम्हाला काही न बघता तुमच्या मनाने तुम्हाला चित्र काढता यायला पाहिजे, ही प्राथमिक अट आहे. एवढं जरी केलं ना मुलांनी एक 5 वर्ष, तरी खूप मोठं विश्व डिझायनिंगमध्ये आहे, फॅशनमध्ये आहे, ॲनिमेशनमध्ये आहे. मला शेवटचा प्रश्न या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे, एकूण या सगळ्या कामाकडं मागे वळून बघताना काय वाटतं आणि पुढचे प्लॅन्स काय आहेत? प्लॅन करून मी काही केलं नाही. उद्या बघू या बेसिसवर सगळं करत आलोय आत्तापर्यंत. पण कमर्शियल आर्टचा किंचितसा कंटाळा आलाय. पूर्वी असं अतोनात जे करायला आवडायचं तसं आता आवडत नाही आहे. एखाद दुसरं पुस्तक केलं पुरे झालं असं वाटतं. पण पेंटिंग आणि स्कल्पचरकडे जरा आणखीन जास्ती लक्ष द्यावं असं वाटतं. मागे वळून बघताना असं वाटतं की ज्या दर्जात आपण करायला पाहिजे होतं त्या दर्जाचं आपण काम नाही केलं. डोळे बंद केल्यानंतर तुमचा स्वतःशी जो संवाद सुरू होतो
तो संवाद तुमच्या कॅनव्हासवरती तुम्ही उमटवत असता. चंद्रमोहनजी, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही 2-2.5 तास आमच्या सगळ्या टीमला दिलात. बरंच काही शिकायला मिळालं चित्रकला या प्रांताबद्दल. खूप आनंद झाला. आणि आपण असं बसलो तर अजून 2 दिवस आपण गप्पा आपल्याला कमी पडतील. तर धन्यवाद प्रेक्षक हो. या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक कलाकारांना इथे आपल्यासमोर आणणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपला हा चॅनल कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.